वंचितने काही ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात जाणून-बुजून उमेदवार दिले आहेत। सर्वात प्रथम युती जी झाली होती ती वंचित बरोबर झाली होती आणि त्यानंतर आघाडीच्या बोलण्या सुरू झाल्या होत्या। आघाडीमध्ये गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली त्याला कारणीभूत उभाटाचे नेते आहेत असा त्यांचा ठाम समज आहे। म्हणून कदाचित त्यांनी ठाकरे गटाच्या विरोधात उमेदवार दिले असावेत। आमचे जे मतदारसंघ आहेत ते आमचेच आहेत। उमेदवार बोलण्यासंदर्भात काही ठिकाणी गैरसमज असे होत आहेत, मतदारसंघ हा भाजपकडे जातो की काय अशातला काही प्रकार नाही। आम्ही शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याची ताकद कोणाचीही नाही। कधीही कोणावर टीका करायच्या भानगडी ते पडत नाहीत, परंतु राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जायला पाहिजे किंवा जो निर्णय घ्यायला पाहिजे, ज्या वेळेला नेमका निर्णय ज्याला म्हणतात तो त्यांनी घेतलेला आहे। संजय राऊत यांचे सगळे स्टेटमेंट हे असेच असतात, ज्या ठिकाणी पराभव लक्षात येतो त्या ठिकाणी त्यांचे हे विजयाचे झेंडे घेऊन असतात। आपण अनेकदा त्यांचा अनुभव देखील घेतला असेल। महायुतीचाच उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय होईल त्याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही। युतीच्या उमेदवाराची घोषणा कदाचित आज होण्याची शक्यता आहे। महायुतीतर्फे नारायण राणे असो की किरण सामंत असो, यामध्ये जो कोणी उमेदवार असेल तो विजय निश्चित होईल। कोकणातली जनता ठामपणे यांच्या पाठीशी आहे हे मात्र निश्चित आहे। वंचितने काही ठिकाणी उभाटा गटाच्या विरोधात जाणून बुजून उमेदवार टाकलेले आहे, कारण की सर्वात प्रथम युती जी झाली होती ती उभाटा गटाबरोबर वंचितची झाली होती। त्यानंतर आघाडीच्या ह्या बोलण्या सुरू झालेल्या आहेत आणि आघाडीमध्ये गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली त्याला कारणीभूत उभाटा गटाचे नेते आहेत असं त्यांचा ठाम समज आहे। म्हणून कदाचित त्यांनी उभाटा गटाच्या विरोधात उमेदवार दिलेले असावेत आणि शरद पवारांची भूमिका त्यावेळेला वंचितला बरोबर घ्यावंच अशी जी काही आग्रह भूमिका होती, त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचं मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी निश्चित केलं असावं। नाही, असे काही धडपड वगैरे सुरू नाही। आमचे जे काही मतदारसंघ आहेत ते आमचे आहेत। गैरसमज काही ठिकाणी असे होत आहेत की त्या उमेदवार बदलण्यासंदर्भात मतदारसंघ हा भाजपकडे जातोय किंवा असं अशातला काही प्रकार नाही। आणि शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदे साहेबांची कोंडी करण्याची ताकद आणखी कुणात नाही। शिंदे साहेब जे काही निर्णय घेतात ते अत्यंत ताकदीने आणि विचारपूर्वक घेतात। तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यांचा स्वभाव प्रत्येकाशी बोलताना कधीही ते आक्रमकतेने बोललेले नाही, कधीही टीका करायच्या भानगडीत पडलेले नाही। परंतु ज्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जायला पाहिजे किंवा जो निर्णय घ्यायला पाहिजे ज्या वेळेला तो निर्णय त्याच वेळेला नेमका निर्णय ज्याला म्हणतात तो त्यांनी घेतलेला आहे। आणि या सर्व महायुतीमध्ये आज सर्वात जास्त पाठिंबा आज मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील यांचा त्यांना सपोर्ट असल्यामुळं ते बाकी सुद्धा या गोष्टीला ते जुमानणार नाहीत आणि कोणीही त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये। संजय राऊतचे सगळे स्टेटमेंट हे असेच असतात, ज्या ठिकाणी पराभव लक्षात येतो त्या ठिकाणी त्यांचे हे विजयाचे झेंडे घेऊन ते नाचत असतात। आपण अनेकदा त्याचा अनुभव घेतला असेल। महायुतीचाच उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय होईल त्याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही। युतीच्या उमेदवाराची घोषणा कदाचित आज होण्याची शक्यता आहे। महायुतीतर्फे भले नारायण राणे राव किरण सामंतराव यामध्ये जो कोणी उमेदवार असेल तो विजय निश्चित होईल। याबद्दल कोकणवासी ठामपणे यांच्या पाठीशी उभे आहेत एवढं मात्र निश्चित।